हर हर महादेव मंडळी, चला तुम्हाला दर्शन करून देऊ कृष्णकाठी वसलेल्या एका सुंदर अशा पांडवकालीन मंदिराचं. हे आहे आमच्या गावातील श्री धुरेश्वर महादेव मंदिर, जे की वर्षभर पाण्याखाली असतं. वर्षातले फक्त 3 ते 4 महिने तुम्हाला या महादेवाचं दर्शन मिळेल. तुम्ही बघू शकता इथून किती खोली आहे. एवढ्या खोल पाण्यामध्ये पूर्ण वर्षभर हे मंदिर पाण्याखाली असतं. वर्षातले फक्त 3 ते 4 महिने ज्यावेळेस पाणी खाली होतं त्यावेळेस महादेवांचं दर्शन पाहायला मिळतं. यावेळेस तर पूर्ण पाणी खाली झालेलं नाही, त्याच्यामुळं मंदिरात सुद्धा जाता येत नाही. ही बघू शकता, ही कृष्णामाई आहे. त्याच्यामध्ये ह्या पात्रामध्ये हे महादेवांचं मंदिर आहे. धुरेश्वरांच्या मंदिरापासून इकडे पुढे गेला तर गोळेवाडी गोळेगाव आहे. तिथं नदी पात्रामध्ये गोकर्णेश्वरांचं मंदिर आहे, जे की वर्षभर पाण्यामध्ये असतं. 2-3 वर्षापूर्वी त्यांचं दर्शन झालं होतं. पूर्ण नदीचं पाणी सुकलं होतं, त्यावेळेस खाली त्यांचं दर्शन झालं होतं. पण आता ते पूर्णपणे पाण्यामध्ये आहे. आता फक्त आपल्याला धुरेश्वरांचं मंदिर दिसतंय. मंदिर अजूनही 30% तरी पाण्यानं भरलेलं आहे, त्याच्यामुळे मंदिरामध्ये काय आपल्याला जाता येणार नाही. इथून बाहेरूनच दर्शन घ्यावं लागणार आहे. तरी मंदिरापाशी जाणं एवढंच पॉसिबल आहे, कारण की पाणी अजून काय खाली झालेलं नाही. इथं जवळपास 5 ते 6 फूट खोल पाणी असेल आणि हे मंदिर आहे ते जवळून एवढं दिसू शकतं. आणि हे जे झाड दिसते तुम्हाला, हे झाडाला जवळपास 26 वर्ष झाले असतील, कारण का ज्यावेळेस पुनर्वसन झालं तेव्हा हे नदी पात्रामध्ये मंदिर गेलं होतं, तेव्हापासून हे झाड आहे आणि ते अजूनही तसंच आहे. हे पांडवकालीन मंदिर आहे आणि मंदिर बघू शकता तुम्ही, पूर्णपणे दगडामध्ये बनवलेलं आहे. पूर्ण दगड यूज केलेला आहे मंदिर बनवण्यासाठी. एकदम सुंदर मंदिर आहे, एकदम भारी.